श्रम ही एक प्रतिकारशक्ती आहे आणि श्रमाच्या प्रतिकारशक्तीने आपलं जे शरीर आहे, मानवी शरीर आहे, त्याच्यावर दोन कामे केली जातात. एक श्रमाचं संस्कार घडवलं जातं आणि शरीराची जी झीज होते ती भरून काढली जाते. म्हणजे श्रमाला जर तुम्ही व्यायाम नाही केला श्रमाच्या मार्फत शरीरासाठी, तर तुम्हाला असे खूप आजार निर्माण होतील, आजार जडतील तुमच्या शरीराला. आणि हे आजार तुमचं शरीर पार खिळखिळ करून टाकतील. म्हणूनच श्रम ही एक महाप्रतिकारशक्ती आहे. इम्युनिटी पॉवर ज्याला आपण म्हणतो ती आहे. तुमच्या शरीरामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण करते कोण? श्रम. आणि जे निर्माण होणारे रोग आहेत, आजार आहेत, ते नष्ट करते आणि मानवी शरीर तंदुरुस्त ठेवते. शरीर आरोग्यदायी बनवतं श्रमाच्या मार्फत. उदाहरणार्थ, तुम्ही जर काही काम नाही केलं, कष्ट नाही केलं, तर तुमचे सांधे आखडतात. एखादा खेळाडू असेल, तो आयुष्यभर खेळत राहतो. क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, बास्केटबॉल असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, बॅडमिंटन असेल किंवा आणखीन काही मैदानी खेळ असतील. अगदीच काही नाही तर धावणे याचा सराव असेल व चालण्याचा सराव असेल, तरी शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते. शरीरामध्ये बाहेरून प्रवेश करणारे जे आजार आहेत, रोग आहेत, त्यांना प्रतिकार निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती शरीराची तयार होते. दुसरा एक फायदा असा आहे की तुमचं मन आनंदित राहतं. रिकामं मन भूताचं घर बांधतात, ते माहीत आहे तुम्हाला. रिकामं मन असेल त्यामध्ये अनेक विचार येतात, वाईट येतात, चांगले येतात. आणि काही वेळा अक्षरशः डोकं दुखतं विचार करून करून करून. अनेक योजना मनामध्ये तयार होतात. असं केलं तर, तसं घडलं तर, ते करीन, हे करीन, असे वेगवेगळे विचार आणि प्लॅनिंग येतात. त्याने अक्षरशः डोकं दुखतं. आणि हा अनुभव प्रत्येकाने घेतलाच असेल. एखादा दुःखद प्रसंग असेल, त्या दुःखद प्रसंगाने मन दुःखी होतं. ते विसरण्याचा प्रयत्न काही असेल तर ते काम आहे, श्रम आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे. त्या नोकरी व्यवसायामध्ये तुमचं मन तुम्ही झोकून दिलं की मग श्रम तुमचं मन रिझवतं. इतकं रिझवतं की तुम्ही ते दुःख विसरून जाता. मन मोहून टाकतं श्रम. ते पुरुषाचा असेल, स्त्रीचा असेल, कोणाचाही असेल. प्राण्यांचं घ्या, पक्ष्यांचं घ्या. त्यांना जर काही खेळ नसतील, काम नसतील, श्रम नसतील, तर प्राणी एका जागी बसून, पक्षी एका जागी बसून मरतुकडे होतात. अर्थात त्यांना खाण्यासाठी, भोजन करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्यांचे श्रम अलग आहेत. परंतु मनुष्य हा प्राणी बुद्धिमान असल्यामुळे त्याला अनेक गोष्टींची चटक लागते. यापरीस जर श्रमाची चटक त्याला लागली तर श्रमासारखा त्याला कोणी गुरु नाही, त्याला कोणी मित्र नाही, हे लक्षात ठेवा. श्रम केल्याने काही कमी होत नाही. तुमची बोटं जे आहेत, बोटाचे सांधे आहेत, ते काम केल्याने बळकट होतात, मजबूत होतात. बुद्धी तलप होते. मन जे आहे, मन उल्हासित राहतं, रोमहर्षक बनतं, रोमांचित बनतं, आनंद ओसंडून राहतो तुमच्या जीवनात. दिवस कसा जातो कळत नाही. म्हणूनच श्रम ही एक नैसर्गिक
रोगप्रतिकारक शक्ती आहे जी मानवाकडे आहे, नैसर्गिक शक्ती आहे. त्याला बाहेरून का औषध घ्यावं लागत नाही. जे काय काम आहे, रोजचं व्यवसाय आहे, नोकरी आहे, ते करायचं आहे. त्यातून तुम्हाला आनंद मिळतो, त्यातून तुम्हाला पैसे मिळतात, त्यातून तुमचा संसार घडा चालतो, अनेक गोष्टी घडतात. त्याच्यासोबतच तुम्हाला निसर्गाने मोफत बहाल केलेली शक्ती म्हणजे प्रतिकारशक्ती. आणि ही प्रतिकारशक्ती मिळवण्याचं जे काम आहे ते मनुष्याला आपोआप घडतं. वेगळं काही त्यासाठी करावं लागत नाही तुम्हाला. प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी बाबा व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केला तर चांगली गोष्ट आहे. अनेक लोक मेडिटेशन करतात, चिंतन करतात, अनेक गोष्टीचं चिंतन करतात. त्यांनी मन शांत राहतं, मनशांती मिळवतात. हे असं खूप काही श्रमाच्या मार्फत मनुष्याला मोफत मिळवता येतं. मनुष्य मिळवतो. अनेकांना ही गोष्ट माहीत नाही, अनेक गोष्टांना ही गोष्ट कळतसुद्धा नाही की आपण काय करतो आहे आणि आपल्याला काय मिळतं आहे. त्यांना असं वाटतं की आपण खूप कष्ट करतो आहे, काबाड कष्ट करतो आहे, मरस्तवर काम करतो आहे. पण ते जर तुम्ही केलं नाही तर तुमचं शरीर जे खंगत जाईल, त्याला आजार निर्माण होतील, तुमचं मन आहे ते नैराश्याने भरून निघेल, तुमचा दिवस फुकट जाईल. दिवस जाणार पण नाही. बाबा कसा दिवस एवढा काढायचा, मोठाच्या मोठा रात्रभर आहे. काय होतं, दिवसा समजा एखाद्या व्यक्तीने काम केलं, कोणतेही काम असेल, त्याला जे आवडणारं असेल, तर त्याला रात्री शांत झोप लागते. आणि मनुष्य तंदुरुस्त आरोग्यदायी राहण्याचं जे हे आहे तंत्र आहे ते दोन गोष्टीमध्ये आहे. मनुष्याला काम करता आलं पाहिजे आणि त्याला निवांत झोप लागली पाहिजे. पूर्ण झोप जर लागली, मनुष्याचा दिवस निर्माण होतो दुसरा, तो एकदम कंटाळाना राहत नाही, चांगला जातो. म्हणजे रेग्युलरपणा त्यात येतो. श्रमाची ही खासियत आहे. तुम्ही त्याला काही देता, त्या बदल्यात श्रम तुम्हाला 100 पटीने जास्त देतो. त्याला त्याच्याकडून काही नको आहे. पण हे तुमचे जे ऋणानुबंध आहेत ना, श्रमाचे, शरीराचे, जीवनाचे, मनुष्याचे आणि ज्ञानाचे. दुसरी एक गोष्ट काय असते, श्रम जो आहे मनुष्यावर ज्ञानाचा संस्कार करतो. श्रमसंस्कार म्हणजे कलेमार्फत केले जातात. एखादा मुलगा किंवा मुलगी कोर्स करते, कोणताही कोर्स करतात. काही लोक शेतीच्या संबंधित कोर्स करतात, काही फॅशन डिझायनर करतात, टर्नर आहे, फिटर आहे, ITI मध्ये प्रवेश घेतात. सरकारी ITI आहे, प्रायव्हेट ITI आहे, अनेक गोष्टी आहेत. कौशल्य विकास हा जो कार्यक्रम आहे, तुमच्या हाताची जी कला आहे 5 बोटांची आणि ह्या 5 बोटांची म्हणून 10 बोटं झाली, सोबत तुमची बुद्धी आहे, तुमचं मन आहे, शरीर आहे, नेत्र आहेत, मुख आहे, त्या सगळ्यांचा वापर, अगदी पायांचा सुद्धा, तुमच्या शरीराचा सुद्धा वापर हा त्या श्रमामध्ये केला जातो. जेव्हा तुम्ही एखादी नोकरी करता, व्यवसाय करता, उदाहरणार्थ तुम्ही एखादा मोबाईल फोन हातात उचलता आणि कानाला लावता, तर किती कृती घडतात. जिथं आहे तिथून तो काढावा लागतो खिशातून, ऑन करावं लागतो, बटन दाबावं लागतं, नंबर फिरवावं लागतात, समोरच्याला मोबाईल नंबर लावावा लागतो, कानाने ऐकावं लागतं, तोंडाने बोलावं लागतं, मनामध्ये त्याचं मनन केलं जातं आणि उत्तर दिले जातात, प्रश्न देतात आणि गप्पा मारले जातात. हे जे गप्पा मारणं हे सुद्धा श्रमाचंच काम आहे. मला हालचाल केल्याशिवाय तुम्हाला काही बोलता येणार नाही ना. बोलण्यासाठी तुमचं तोंड उघडलं पाहिजे, शब्द बाहेर आले पाहिजे, वाक्य बाहेर आले पाहिजे, समोरच्याच्या कानापर्यंत गेली पाहिजे. असे अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टींवरतीच श्रमाचं लक्ष केंद्रित राहतं. साध्या साध्या गोष्टी. बाळ रडतं, बाळ आनंदाने खेळतं, असं उड्या मारतं, हातपाय हलवतं, मग ते बघून आपल्याला आनंद होतो ना. आणि हे जे बाळाचं श्रमाचं कार्य आहे ते त्याला उपजत बुद्धीने प्राप्त होतं. एखादं बाळ आहे 4-5 महिन्याचं, त्याला जर आपण बिछाना ठेवलं तर ते त्याच्या समोरची गोष्ट येते, वरती येते, पंखा फिरतो उदाहरण, त्याच्याकडे बघून असं हातपाय हलवताना हसतं. त्याला जर तुम्ही हसवण्याचा प्रयत्न हाताने त्याला काही त्या डोळ्यासमोर अशा वस्तू दाखवली तर ते बाळ ते पकडायला बघतं, हसतं.
खेळतं. हे जे आहे ना, हेच श्रम आहेत, लक्षात घ्या. हे दुसरं तिसरं काय नाही आहे. आणि हे बाळाने जर हातपाय जोराने हलवले, खेळला तो, तर त्याच्या प्रतिकारशक्ती निर्माण होते, त्याची वाढ झपाट्याने होते. त्याचे सांधे जे आहेत, त्याचे मज्जातंतू आहेत, त्याचं रक्त जे आहे, त्याचा श्वास आहे, त्याला त्याचा फायदा मिळतो. आपोआप कोणी शिकवत नाही, ते आपोआप शिकवलं जातं. कोण शिकवतं? निसर्ग. निसर्ग हा मोठा शिक्षक आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला अनेक गोष्टी शिकवतो आणि वेळ पडली ना, वेळ, तर तुम्हाला धडासुद्धा शिकवतो, हे लक्षात ठेवा. आणि कसा धडा शिकवतो ते तुम्हाला माहितीच आहे. उदाहरणार्थ पूर आला, आपत्ती आली, श्रम धडा शिकवतोच, माहीत आहे ना. तर म्हणून निसर्ग जो आहे तो श्रमाची प्रतिकारशक्ती निर्माण करायला सहाय्य करतो. हा जो प्रकाश आहे, जी उष्णता आहे, हा जो अग्नी आहे, जे पाणी आहे, हवा आहे, यांच्यामार्फत त्यांच्या जोडीला श्रम आहे. आणि हे सगळं निसर्ग शक्ती आहे, लक्षात घ्या. आणि या सगळ्या शक्तींनी युक्त असा जो श्रम आहे तो तुम्ही जर श्रमयोग केलात, श्रमशक्ती तुमची वाढवलीत, श्रमक्षमता वाढवलीत, रोजचं काम रोज केलं, तुमचं मन राहिलं आनंदी, तुमचं काम पण झालं, तुम्हाला 4 पैसे मिळालेसुद्धा, शांत झोपसुद्धा लागली, आणि आरोग्यासाठी तुम्हाला काय जास्त प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या प्रतिजैविके घेण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला शरीर आजारी पडलं, ताप, थंडी, खोकला, सर्दी किंवा आणखीन काय असेल, कसल्या दुखणाऱ्या गोष्टी असेल किंवा कॅन्सरसारख्या गोष्टी असतील, तर तुम्हाला ते वेगळा उपचार घ्यावा लागतो. पण श्रम हा मुळात एक उपचार आहे, नैसर्गिक उपचार, निसर्गाने ठरवून दिलेला उपचार आहे आणि मोफत पुरवलेला उपचार आहे, हे लक्षात घ्या. काही लोक सकाळी पहाटे धावण्याचा व्यायाम करतात, चालण्याचा व्यायाम करतात. कशासाठी? शरीरातली प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ना. जे बैठी काम करणारे लोक आहेत, जे वृद्ध लोक आहेत, जे घरातच राहतात गृहिणी, असे लोक चालण्याचा व्यायाम करतात. 20 मिनटे 40 मिनटे चालतात. 20 मिनटापेक्षा 40 मिनटे चाललं साध्या गतीने, तर मोठा व्यायाम झाला तो तुमचा. रोज 40 मिनटे. हल्ली काय आहे, कामाची गडबड असते, नोकरीला निघायला वेळ होतो, घराच्या बाहेर रस्त्यावर लगेच रिक्षा पकडायची, स्टेशन गाठायचं. स्टेशनात गेलं की तिथे काय असेल वाहन, बाबा बस असेल किंवा रेल्वे असेल, ते पकडायचं, इच्छित स्थळी उतरायचं, तिथून पुन्हा टॅक्सी किंवा रिक्षा करायचं आणि कामाच्या ठिकाणी पोचायचं. आणि मग टेबलावर बसायचं किंवा जे तुम्हाला काही साधन असेल, खुर्ची वगैरे, तिथं बसायचं, एअर कंडिशन लावायचं, नसेल तर पंख्याच्या खाली बसायचं आणि काम करायला सुरुवात करायची. 8 तास. तुमचं शरीर खुर्चीत बसलेलं आहे, पायाखालच्या शरीराची हालचाल कमी होते, वरच्या शरीराची पण हालचाल कमी होते, हात फक्त तोंड वगैरे बोलतं. त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती निर्माण कमी होते. परंतु ज्यांचं काम जे चालण्याचं आहे, डिलिव्हरी पोचवण्याचं आहे, किंवा उभं राहून करण्याचं आहे, किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीचं आहे, ड्रायव्हिंग करणं वगैरे आहे, अशा लोकांचं शरीर बघा तंदुरुस्त असतं. आपण म्हणतो त्याचं शरीर का बिघडत नाही? तर तुमच्या शरीराला वेगवेगळ्या रोगांची लागण झाली तर त्यामध्ये त्यांना परतवून लावण्याच्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत, त्या निर्माण होण्याची शक्तीच मुळात कमजोर झालेली असते. त्यासाठी तुम्हाला चांगल्या श्रमाची गरज आहे, लक्षात. माणसं रिटायर होतात काम करून, नंतर त्यांचे काय सांधेवर जास्त चालत नाही, कारण उद्भवतो माणूस, घरीच राहतो, चालत नाही जास्त, काम करून थकलेलं असतं ते शरीर, मनसुद्धा साथ देत नाही, वय झालेलं असतं, बुद्धी काही वेळा चालण्याशी होते. 60 बुद्धी नाटी म्हणतात. 60 वर्षानंतर बुद्धी जरा कमी चालते. पण तुम्ही जर वाचन ठेवलं, तुमची बुद्धी चालणार. शिक्षण ठेवलं, शिक्षण म्हणजे काय? वर्तमानपत्र वाचणे,
किंवा नवीन गोष्टीचे आकलन करणे, असं ठरलं तर तुमची बुद्धी पण तल्लख होते. बुद्धीचा व्यायाम वेगळा आहे, बुद्धीची प्रतिकारशक्ती वेगळी आहे. ती वाचनाने ज्ञानाने वाढते, वृद्धिंगत होते, हे लक्षात ठेवा. म्हणून श्रमाचा जो व्यायाम आहे शरीराला आपोआप घडणारा, तो कोणीच टाळू नये. अधिकाधिक ज्ञान प्राप्त करा, अधिकाधिक माहिती प्राप्त करा. ज्ञान आणि माहितीमध्ये फरक आहे. ज्ञान तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला जी माहिती आहे, तुम्हाला वाचनीय माहिती असेल, ऐकू माहिती असेल किंवा उपजत असेल, तर माहिती आपण दुसऱ्याला द्यायची, ज्ञानसुद्धा दुसऱ्याला द्यायचं. आणि मनाची जी प्रतिकारशक्ती आहे ती वाढवायची. तुमच्या मनात काही गोष्टी साचून राहतात, त्या बाहेर आपण काढत नाही, कुणाला सांगत नाही. मन कुडतं, अक्षरशः एक डबकं बनतं मन म्हणजे. आणि त्या जर गोष्टी आपण वेळच्या वेळी बाहेर काढल्या, तुमचं मन उल्हासित होईल, आनंद मिळेल, सुंदर जीवन तुम्ही जगाल. जशी श्रम ही शक्ती शरीराला आवश्यक आहे, तशी मनाला सुद्धा आवश्यक आहे, तुमच्या मेंदूला आवश्यक आहे, तुमच्या बुद्धीला आवश्यक आहे. तुमच्या विचारांना श्रमाचं टॉनिक जर मिळालं, प्रति जैविक जर मिळालं, तुमचे विचार हे प्रगल्भ होतात. तुमची बोलण्याची जी पद्धती आहे ती बदलते, तुमची देहबोलीसुद्धा बदलते श्रमामुळे. म्हणजे त्या प्रकारचे श्रम तुम्ही घ्यायला पाहिजे. एखाद्याला वक्ता व्हायचं असेल तर वक्त्याला आवश्यक गोष्टी त्याने आत्मसात करायला पाहिजे. हे कोण करतं? त्याचं नावच आहे प्रतिकारशक्ती. वाईट गोष्टी घालून टाकतं, चांगल्या गोष्टी तुम्हाला प्रदान करतं. आणि ह्या जर आपण आपल्या जीवनात आणल्या तर सोन्याहून पिवळं. अनेक गोष्टी सोप्या होतात, अनेक गोष्टी सुंदर होतात. रोज जगावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं. अनेक गोष्टी. रात्री मनुष्य झोपतो, सकाळी उठतो. मधल्या काळात काय होतं त्याला कळत नाही. पण तो एक प्रकार आहे, तो करण्यासारखा आहे. त्याला झोप आवश्यक आहे. 8 तास 6 तास झोप त्याला मिळाली नाही तर डोकं दुखतं सकाळी दिवसभर. काहींचं पुढे दुखतं, काहींचं मागे दुखतं. असं घडतं. एक बारीकशी किणकिण येते, डोक्यामध्ये राहते. आणि म्हणून श्रम ही तुमची प्रतिकारशक्ती हे लक्षात ठेवा. अनेक गोष्टीसाठी तुम्हाला श्रम आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी शाळेत जातो, तिथं अभ्यास करतो, परीक्षा देतो, सराव करतो, वाचन करतो, कविता म्हणतो, गाणी म्हणतो, धडा पाठ करतो, पाढेपाठ करतो, अनेक गोष्टी तो करतो. हा ज्या त्याच्या जीवनाचा जो व्यायाम आहे तो जर त्याने केला नाही तर त्याचं जीवन निरर्थक बनू शकतो. यासाठी श्रमाची मदत लागते तुम्हाला. श्रमाशिवाय तुम्हाला काही करता येत नाही. अगदी मी जसं बोलतो तसं सुद्धा बोलता येणार नाही, किंवा उठता येणार नाही, डोळे मिटता येणार नाही, डोळे उघडता येणार नाही. कारण त्यासाठी श्रम घ्यावे लागतात. डोळे उघडणे, डोळे मिटणे. तुमच्या मनात एखादा विचार प्रगटला, घुसला की त्याला बाहेर काढायला तुम्हाला श्रम घ्यावे लागतात. साधीशी गोष्ट आहे, कोणीही सांगेल तुम्हाला. श्रमाच्या बाबतीत तुम्ही एकदम सक्षम झाला की तुमची उदरनिर्वाहाची जी कटकट मिटते. आहे ना, काहीतरी काम चालेल ना, 2 पैसे मिळतात ना, ठीक आहे. मग ते नसेल तर चिंता, रोज रोज विचार, घरून किटकिट, बायकोचं कसं होणार, पोरांचं कसं होणार, माझं कसं होणार, भविष्याचं कसं होणार, आईवडिलांचं काय होणार, घराचं काय होणार, ह्याचं बिल कोण भरणार, लाईटचं. अनेक गोष्टी मनामध्ये निर्माण होतात. मन कलुषित होतं, मन दूषित होतं, निरुत्साह येतो. त्यासाठी श्रम करणं, नोकरी करणं आवश्यक ठरतं. छोटी मोठी काय असे ना, काहीतरी आहे, चालू आहे, चला, असं जेव्हा घडतं
तर मनुष्याचं जीवन आनंदाने एकदम प्रफुल्लित होतं. आणि श्रम हा उपचार आहे, पूर्वीपासून सांगत आलेलो आहे मी. निसर्गाने बहाल केलेला आहे सजीवांना, नुसत्या माणसांना नाही, सजीव जे जे आहेत ना ते प्रत्येकाला श्रम करायला सजीवाने. अगदी निर्जीव वाटणारी झाडं जी आहेत ती सजीव आहेत. त्यांना अन्न तयार करायला लागतं, त्यांना फांद्या हलवायला लागतात. स्थिर उभं राहायला त्यांना श्रम घ्यावे लागतात. किती वादळ वारा येतात, तुमच्या फांद्या येतात, हलतात, मोडतात, ताठ उभं राहावं लागते. त्यासाठी ती जी मुळं आहेत जमिनीत, मुळं ती त्यांना सहाय्य करतात. मुळं श्रम घेतात त्यांना ताठ त्याच जागी स्थिर होण्यासाठी. प्रत्येकाकडे श्रम आहे. सूर्याची जी किरणं आहेत ना, ती सूर्यापासून पृथ्वीवर निघायला 8 मिनटं लागतात. मग 8 मिनिटांचे श्रम त्यांना घ्यावे लागतात. ही लक्षात ठेवा गोष्ट. नैसर्गिक आधार आहे त्याला.